अंगावर भगवी वस्त्रे आणि गळ्यात माळा घातली म्हणजे कोणी साधू होतो का? 18 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत अक्कलकोटमध्ये साधूचे ढोंग करून भिक्षा मागणाऱ्या एका बुवाचे सत्य स्वामींनी जगासमोर कसे आणले. दिवसा हरिनाम आणि रात्री वासनेच्या जाळ्यात अडकलेल्या या ढोंगी माणसाचे गुपित स्वामींनी एका क्षणात कसे उघड केले ही अद्भुत प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या दांभिकतेवरच्या प्रहराचा आणि त्यांच्या सत्याच्या प्रकाशाचा अनुभव घेणार आहोत. अक्कलकोटमध्ये एक बुवा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून आणि कपाळावर टिळा लावून साधूच्या विषात भिक्षा मागत फिरायचा. तो मनातून शुद्ध नव्हता, पण बाह्य सोंग इतकं हुबेहूब होतं की लोक त्याला साधू समजायचे. ही गोष्ट जेव्हा स्वामींच्या कानावर गेली तेव्हा स्वामी म्हणाले, त्याचे सोंग उद्या सकाळी उघड करू. दुसऱ्या दिवशी स्वामी स्वतः त्यांचे भक्त गणपतराव जोशी यांच्या अंगणात जाऊन बसले. तिथे तो ढोंगी बुवा भजने म्हणत आला. स्वामींनी त्याच्याकडे एक भेदक नजर टाकली आणि त्या बुवाची भीतीने गाळण उडाली. स्वामी हसून म्हणाले, बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल. जेव्हा काही स्वामी भक्त त्या बुवाच्या घरी धावत गेले तेव्हा त्यांना तिथे एक अतिशय सुंदर स्त्री दिसली. चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य बाहेर आले. त्या बुवाने साधू वेशाचा गैरफायदा घेऊन दुसऱ्या एका माणसाच्या बायकोला फूस लावून पळवून आणलं होतं. दिवसा लोकांसमोर भक्तीचं नाटक करणारा हा माणूस रात्री पापामध्ये बुडालेला होता. स्वामींनी काहीही न बोलता त्याचं ढोंग उघड केलं आणि तो ढोंगी बुवा अक्कलकोट सोडून कायमचा पळून गेला. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, आपलं मन आणि अस्तित्व केवळ भगवंताच्या नामातच गुंतलेलं असावं. मनात दुसरा कोणताही वाईट विचार डोकावता कामा नये. नामात जर अपार प्रेम असेल तर भगवंत प्रकट होतो. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ढोंगी लोकांचा बुरखा फाडणाऱ्या स्वामींच्या या अगाध लीलेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 19 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.